या पिल्लाचं नाव काय ठेवू काय ठेवू असं म्हणत आम्ही त्याचं नाव बाबू ठेवलं होतं. बाबूला मला सकाळी अजिबात व्यायाम करून द्यायचा नव्हता. मी सॉन्ग लावायच्या अगोदरच बाबूनं माझं पाय एकदम घट्ट पकडलं आणि अजिबात व्यायाम करून दिला नाही. कालच प्रियांशी आली होती. एकदम धप्पा करत सकाळी ती उठली. कोकणातून तिच्यासाठी आणलेलं सगळं साहित्य तिला दिलं, पण तिला पाहिलं की सगळ्या नवीन वस्तू घालायची खूप सवय लागली आहे. त्यामुळं तिनं अजिबात विचार न करता लगेच त्या आणलेला शर्ट कॅप घालून घेतली. लगेच फोटोला पोजसुद्धा दिल्या, फोटोसुद्धा काढून घेतल्या. बाबूला इकडं दूध प्यायला दिलं आणि मी प्रियांशीला घेऊन शाळेमध्ये गेले. माझ्या लहानपणी माझी आजी मला शाळेमध्ये घेऊन जायची, पण यावेळी मात्र प्रियांशी असली की तिच्यासोबत शाळेत जायचं काम माझ्याकडे असतं. प्रियांशी शाळेत गेली की हाताने खाते, घरी असल्यावर ती अजिबात हाताने खात नाही. एक घास चारायला आम्हाला खूप वेळ तिच्या मागे पळावं लागतं. शाळेत मॅडम चॉकलेट देतात म्हणून सगळ्या मुलांनी मॅडमांच्या भोवती अशी गर्दी केली होती. त्यात प्रियांशी कशाला मागे राहील, तिनं पण लगेच तिथं नंबर लावला. घरी आल्यावरती ब्लाऊज शिवायला घेतला, पण दमवायला बाबू होताच. त्यामुळे बाबूने एकदा कापड उचलून पळाला, एकदा टेप घेऊन पळाला. अगोदर फक्त प्रियांशी ब्लाऊज शिवून देत नव्हती, आता त्यामध्ये बाबूसुद्धा सामील झाला आहे. बाबूला जेवायला दिलं. नंतर प्रियांशीला बाहेर जायचं होतं. तिनं असा गोड पा दिल्यावरती मला तिला नाही म्हणताच आलं नाही. तिला आणि बाबूला घेऊन आम्ही निघालो होतो एक राऊंड मारायला. प्रियांशीची आणि बाबूची अजून काय ओळख झाली नाही, त्यामुळं प्रियांशी बाबूला खूप घाबरत होती. माझ्या हातात मोबाईल दिसला की प्रियांशीला वाटतं की मी तिचेच फोटो काढते, त्यामुळं तिनं लगेच फोटोला पोज द्यायला सुरुवात केली. बाबूची आणि या कोकराच्या पिल्लाची खूप छान ओळख झाली. त्यानंतर प्रियांशी त्याला अजूनसुद्धा घाबरतच होती. या दोघांची मैत्री व्हायला अजून किती वेळ लागतोय काय माहिती, पण प्रियांशीसाठी तो नवीन होता, त्यामुळं त्यांची मैत्री व्हायला थोडा तरी वेळ लागणारच. प्रियांशी पुण्याला जाऊन काय काय शिकून आली होती, तर येताना मात्र ती छान असा डान्स तरी शिकून आली होती. मागच्या वेळीपेक्षा यावेळी तिच्यामध्ये खूप प्रगती झाली होती. मागच्या वेळी ती जरा जास्तच दमवत होती, त्या मानाने थोडंसं कमी यावेळी दमवत होती, पण दमवत होतीच, पूर्ण बंद झालेली नाही, पण दमवतेच अजून. प्रियांशी डान्स शिकून आले म्हटल्यावर सगळ्यांनी अंगणामध्ये खुर्ची टाकून प्रियांशीचा डान्स बघायला सुरुवात केली. तिनं मात्र डान्स आणि दीप्ती मॅडमांचा व्यायाम दोन्ही एकत्रच करून दाखवला. आम्हाला तो व्यायाम माहीत आहे, तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला सुद्धा समजेल की हा व्यायाम कोणाचा आहे आणि कोणत्या स्टेपमध्ये तिनं व्यायाम करून दाखवला आहे. तर तिचा व्यायाम, तिचा डान्स बघायला आम्हाला खूप जास्त आवडतो, कारण प्रियांशी आमच्या घरातली पहिलीच लहान मुलगी आहे.